कोल्हापुरात बंगला फोडून 30 लाखावर डल्ला. माहितगारांचे कृत्य, पोलिसांचा संशय. कोल्हापूर कदमवाडी साळुंकेमळा परिसरात सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती नलिनी भिकाजीराव गायकवाड यांचा बंद असलेला बंगला फोडून चोरट्यांनी 30 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 1 लाखाच्या रकमेवर डल्ला मारला. माहितगाराकडूनच ही चोरी झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे. तपासासाठी आणलेले एक श्वान पथक परिसरातच घुटमळले. चोरट्यांनी 5 तोळ्याचा राणीहार, 5 तोळ्याचे बिल्वर, 3 तोळ्याचा पाटल्या, 3 तोळ्याची साखळी, 2 नाणी, कानातील वेल, 5 रिंगा अशा एकूण 30 तोळे सोन्याच्या दागिन्यासह लाखाच्या रकमेची सफाई केली. चोरट्यांनी बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार कटावणीने उचकटून थेट दागिने आणि रोकड असलेल्या खोलीला टार्गेट केले. लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याने माहितीगारांनीच कृत्य केले असावा असा संशय शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा छडा लावण्यात यश येईल असेही ती म्हणाले. निवृत्त शिक्षिका गायकवाड बंगल्यात एकट्याच राहतात. गडहिंग्लज तालुक्यातील लिंगणूर व नूल येथील यात्रेसाठी या बंगल्याला कुलूप लावून गेल्या होत्या. गायकवाड यांनी बहीण सरिता शिंदे यांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या चोरीची माहिती दिली.